गर 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 चॅलेंज दाखवा. ऑलराईट, वीकेंड स्टार्ट झालाय. वाजून गेले संध्याकाळचे 8:04 आणि आम्ही चालू जरा सायकलिंग करायला. मी 2 सायकल घेऊन घेतल्या, एक दादाची सायकल आणि आमच्या समोर दिनेश दादा एक त्यांची सायकल. मी आणि सदा आम्ही सायकलिंग करतो इथल्या जवळपासच. मला जिमला जायची इच्छा अजिबात नव्हती बिकॉज वीकेंड पण आणि मूड पण थोडा डाऊन होता म्हणून. आणि बाळाला कॉल केला, बाळा फोन उचलत नाही तर आमचा तिघांचा प्लॅन होता सायकलिंगला जायचा. सो लेट्स सी. तरी मी बाळाला एकदा ट्राय करेल कॉल करायला, तो आला तर ठीक आहे, नाही तर आम्ही दोघंच निघून जाऊ. चलो, एक आपली सायकल रेडी आणि एक दिनेश दादाची सायकल सदा चालवेल. दोघं सायकल रेडी. थोडंसं राऊंड मारून येऊ आणि असं फिरून येऊ. जरा आत्म्याची शांती आणि डोक्याची शांती जरा खूप गरजेची आहे. आपण आपल्या झेंड्याजवळ पोहोचून गेलोय. आता आपण किती ऑलमोस्ट 5 किलोमीटर कव्हर करून घेतलंय. अजून आम्हाला इथून पुढे जायचंय. आमचा एक कट्टा आहे तिथं, त्या कट्ट्यावर बसू, चहा कॉफी पिऊ आणि मग परत तिथून रिटर्न येऊन जाऊ. सो लेट्स गो. बाकीचा जो पार्ट आहे तो कव्हर करू आता. Coffee cups and cigarettes laying around the room. बॉर्मिटा पिऊन परत जाणार होतो. आता आम्ही ना चावीवाल्याकडे आलोय बिकॉज सदाने काय केलं ना, आपल्या दुसऱ्या सायकलची चावी मोबाईल काढताना कुठेतरी रस्त्यातच पडली. तो आता की मेकरला शोधून ती चावी बनवून घ्यावी लागेल बिकॉज सायकल दिनेश दादाची. मग आधीच ठरवलं आम्ही की चावी बनवून जाऊ, मग ती चावी ते यूज करते. आता इथं तर नाहीये सध्या चावीवाला, बंद करून गेलाय. त्या ताई बोलल्या की तिथं असेल त्याला विचार. सो सदा तेच विचारायला गेलाय. 10:02 झालेत. निघालो कधी होतं माहिती नाही मला. आता सध्या त्याची गाडी काढायला आपण पोहोचलोय आणि ती सायकल तिथं लावून दिली आहे. दिनेश दादाकडे एक्स्ट्रा चावी होती, बरं झालं, नाहीतर आपल्याला ते लॉक नवीन घ्यावं लागलं असतं. मजा होऊन गेली. ऑलमोस्ट आपल्याला 1.5 तास लागला येऊन जाऊन ना. आणि आम्ही मध्ये पॉज केलेला. आमचा जो गडाड आहे तो 450-500 कॅलरीज काहीतरी बर्न केले आहेत. पण आमच्या बमची आणि हाताची वाट लागली बिकॉज सवय नाही ना. याची चड्डी वेगळी असते सायकलिंग करायची, ती आपण घातली नाही. ती जर घातली असती तर जरा बरं वाटलं असतं. तर ठीक आहे, पहिला एक्सपिरियन्स होता पण इट वॉज गुड एक्सपिरियन्स. जिमला नाही गेलो पण काहीतरी नवीन आपण केलं आणि खूप लांब गेलो होतो. ऑलमोस्ट किती किलोमीटर झालं याच्यात दाखवतोय का ते घड्याळमध्ये, काही समजत नाही किती झालं. पण जे काही झालं मला मजा येऊन गेली, वाट लागून गेली आणि भारी एक्सरसाइज झाली. वरती जातो मी, एडिटिंग करतो. आता रात्रीचा काही प्लॅन नाही आहे. उद्या सकाळी खूप सारे कामं आहेत आपल्याला. उद्या खूप सारे प्लॅन आहेत. आपण उद्या सकाळीच भेटू. मला लवकर उठून जरा मार्केटमध्ये जायचं आहे. पिंपरी चिंचवडचं मार्केट आहे. का जायचं आहे काय नाही ते तिथं गेल्यावरच सांगतो मी सगळं जे काय असेल ते. आता वरती जातो, जरा प्रोटीन वगैरे पितो, जेवण करतो आणि माझी एडिटिंग राहिली ती करतो. आपण भेटूयात उद्या सकाळी. याच्यात दिसतंय 1 तास 10 मिनिटं 36 सेकंद आपण सायकलिंग केली. 18 किलोमीटर चालवली आणि 422 कॅलरीज बर्न केल्यात आपण. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज वीकेंडच्या दिवशी, आज सुट्टीच्या दिवशी मी लवकर उठून गेलो. जसं ऑफिस राहतं ना तेव्हा मला जागच येत नाही. इतकी जीवार येते उठायची. असं वाटतं की नाही मी आता नाही उठणार, अजून झोपेल 1 तास, अजून झोपेल अर्धा तास. पण आज ऑटोमॅटिकली मला जाग आली आणि आज आपल्याला खूप सारी कामं आहेत. कामं म्हणजे की ऑफिसला बे डेकोरेशन आहे. लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलेलं की आमचं जे ऑफिस आहे ते पूर्ण रिनोव्हेट होणार आहे. तर रिनोव्हेटसाठी आम्ही जे आमचे जुने डेस्क आहेत त्यांना आम्ही एक फेअरवेल देणार आहेत. आम्ही बे डेकोरेट करणार आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. सो त्यासाठी जो सामान लागणार आहे आपल्याला, सो आमचं काल कॉलमध्ये डिस्कशन झालं. सो बाकीच्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी अशा वाटून घेतल्या सगळ्यांनी. सो आपण ती शॉपिंग करायला जाणार आहे थोडी. इथं पिंपरी चिंचवड मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी भेटून जातात. तिथं जाऊयात, ते सगळं घेऊन येऊ. आणि आज आपली सेकंड मॅच आहे. पहिली मॅच आपण जिंकलोय, तर आज दुसरी मॅच आहे. त्या मॅचच्या आधी आपण येऊन जाऊ. मॅच आय थिंक 2-2:30 वाजेपर्यंत आहे. सो त्याच्या आधी मला वाटतं जाऊन आपण येऊन जाऊ. आणि ब्रेकफास्ट बनवला नाही असं वाटतं मला. राईट, सांगितलं नाही मग कशाला बनवू. बात तर सही आहे. अच्छा ठीक आहे, मीच सांगितलं नाही. चल विदाऊट ब्रेकफास्ट आपण निघू, बाहेर काहीतरी खाऊन घेऊ. आणि आज काय प्लॅन काय तुझे? आज प्लॅन काय आहे? खाने का, पीने का, सोने का, मजे करने का. माझ्या मोबाईलचं कवर. अरे यार, हा खूप दिवस झाले. आईचं आहे ना पुढचा ग्लास बसवायचा आहे आणि मागचा कव्हर पण बसवायचा. आई म्हणते हे कव्हर मला आवडत नाहीये, जरा असं लेडीज लोक यूज करतात ना तसं कव्हर. आणि मी म्हटलं ठीक आहे, कलरवालं पाहिजे, स्पेसिफिक कलरवालं. स्नो बाय. स्नोला आत्ता दवा दिली, खूप रडते. इतके भारी फोटो काय कुठं नाही, मी तिकडे नाही, मी चाललोय बाहेर. आई डायरेक्ट मला ना त्या दुसऱ्या सोसायटीमध्ये घेऊन जाते. नो बाय बाय बाय. नाही जा लवकर जा. आमच्या सोसायटीमध्ये ना असं झोका वगैरे नाहीये छोट्या बाळांचा, तर आई तिथं घेऊन जाते स्नोईला. ते बघा ते 2 झुले दिसतात ना, तिथं खूप भारी झुला खेळते ती. जसं महेश दादांचं इथं बघितलं असेल तुम्ही, तिला घेऊन जातात तसं सेम इथं आई तिला घेऊन जाते. मला सांगते इथं चल तिचे फोटो काढायला, पण आपल्याला जमणार नाही आता. आपण चला निघूयात पटकन, उशीर झाला ऑलरेडी. मम्मी मला घेऊन जाणार होते, मी नाही म्हणलो, पण ते लोक गेले. जे बघा समोर दिसतात तुम्हाला. आता मंदिराजवळ आई फोटो काढते स्नोईचे. आईला भयंकर हौस आहे अशा गोलूचे, स्नोईचे, परीचे यांचे फोटोज काढायची. आता ते मंदिराजवळ फोटो काढतील, त्याचे पाया पडतील आणि परत हे बघा हे 2 झुले दिसतात ना इथे येतील ते खेळायला.
falling down no more. सगळं सामान घेऊन घेतलंय. कॉटन पासून हे वैभव सांगतात, वैभव माझ्यासोबत आलाय, याची खूप हेल्प झाली. पूर्ण पिंपरी चिंचवड मार्केट आम्ही असं गाठून काढलंय आणि सगळ्या गोष्टी आम्हाला भेटल्यात, जे काही पाहिजे होतं. डेकोरेशनचं सामान पण आहे, बलून आणि सगळ्या गोष्टी आहेत. चला पटकन निघूयात. त्याच्यानंतर अर्धा एक तासानंतर आपल्याला परत जायचंय मॅचसाठी. अर्धा नाही 1.5 तास आहे. 12:30 वाजले, 2ला आपल्याला तिथं जायचंय. सो 1.5 तासात तिथं पण पोचायचं. चला घरी जाऊ, काहीतरी खाऊ आणि मग क्रिकेट मॅच. मला कधीपासून एवढा खतरनाक हिचके येतात ना, मला माहिती नाही माझी आठवण कोण काढते एवढं, पण असं चला पटकन सामान ठेवू. आणि मी वैभवचा घरी चाललोय आता. आपल्यासोबत जो आला तर माझा मित्र. अरे बापरे, भयंकर आठवण काढतोय कोणतरी, मागच्या मला 10 मिनिटापासून होतोय. चला पटकन सामान ठेवू, त्याच्या घरी जाऊ, काहीतरी आपण खाऊ. त्याचा हाताची कॉफी एक नंबर लागते, ती कॉफी पिऊ आणि आपण परस्पर तिकडे मॅच खेळायला जाऊ. ठीक आहे. अरे बापरे, घरी कोणीच नाहीये. माझं सामान मी इथं ठेवून दिलं आहे आणि माझी चावी जी आहे ती खालीच आहे. मी चावी नाही आणली, मला वाटलं सगळे घरीच असतील. सगळे जेवायला गेलेत बाहेर, मी जेवायला जाणार नाही. मी वैभवकडे जाईल, तिथून आपण मॅच खेळायला जाऊ. ठीक आहे. आणि मला पाणी प्यायचं होतं, आपण वैभवच्या घरी जाऊनच पाणी पिऊ. बिकॉज कोण आठवण काढतंय मला माहिती नाही. बुबू, तुला एक काम दिलं, या सगळ्या सामानाची रक्षा कर. ठीक आहे. मी हा बुबू इकडे होता, त्याला इकडे ठेवून दिलाय. बिकॉज सामान इथं ठेवलाय म्हणून. So take me away. Some other place. आमचं सँडविचचं प्रिपरेशन ऑलमोस्ट डन झालंय. इथं आपण पनीरचं हे सगळं मटेरियल बनवून घेतलंय, चटणी बनवून घेतली, हे जे मटेरियल लागते ते कापून घेतलंय आणि आमचे जे मास्टर शेफ आहेत ते आता बनवतील. आता यांची प्रोसिजर काय ते आपण दाखवणार नाही एवढ्या डिटेलमध्ये, बट एवढा सामान आम्हाला जो लागणार होता तो आम्ही घेऊन घेतलाय. फक्त आता त्या ब्रेडमध्ये सगळ्या गोष्टी लावायचा, स्टफ बनवायचा, त्याचं टाकायचं आणि फायनल ग्रिल करायचं. डन. Don't wanna wait. Oh my Indian summer, take me away. पनीर चीज ग्रिल व्हेज सँडविच प्रॉपर. त्याचं बघा डेकोरेशन वगैरे प्रॉपर त्याने भारी केलं आहे विथ हे चिप्स. त्याच्यानंतर तसा बेस्ट कॉफी. वाव, बेस्ट कॉम्बिनेशन आहे. आमचं लंच आहे आजचं. बाकी आम्ही काही खाणार नाही आणि मला वाटत नाही मी याच्यानंतर मॅच कशी खेळेल आणि काय हालत होणार आहे माझं संपल्यानंतर. सो बघू, पटकन खाऊन घेऊ. बिकॉज ऑलरेडी 2 वाजून गेले. बघा 2 वाजून गेले आणि म्हणजे 2:15 पर्यंत तिथं पोहोचायचं. 10 मिनिटात पटकन आवरू आपण. आम्ही निघतो आता, खूप उशीर झाला. ऑलमोस्ट आम्ही पूर्ण टाइमपास करून घेतला. 5 मिनिटं राहिलेत मॅच स्टार्ट व्हायला आणि माझा जो सँडविच आहे पार्सल घेऊन चाललोय. 4 पीस होते, 2 खाल्ले, 2 असे वेगवेगळ्या डब्यात पार्सल घेऊन चाललोय. थँक्यू सो मच वैभव, एक नंबर होता सँडविच. कॉफी खूप घाईत पिली, कॉफी थोडी साखर कमी झाली होती, पण त्याच्या व्यतिरिक्त सगळं बेस्ट होतं. 150 रुपये 150 रुपये मैंने पेटीएम कर दिया, फोन पे कर दिया. चला पटकन जाऊयात आता, नाहीतर माझे टीमवाले असे ओरडतील ना मला. कधी कधी ना मला असं वाटतं ना जास्त पंक्च्युअलिटी चांगली नाहीये. आपण 2:30 वाजेचा हिशोबाने आले होते, पण 2:45 झालेत. 15 मिनिटं उशीर झाला. आता टॉस झाला. आमची फिल्डिंग आहे आधी, त्यांची बॅटिंग. सो बघूयात ऑफ बेस्ट काय होतं काय. लाईक शेअर सबस्क्राईब. पण एवढं पंक्च्युअल राहून फायदा नाही. मी म्हटलं 2:30ला डॉट पोहोचेल, 2:30ला मॅच चालू होईल, पण तसं काही झालं नाही. हॅलो एव्हरीवन, गुड इव्हिनिंग. आणि आता वाजून गेले 7:20. तुम्ही बघितलं असेल मॅचचा लास्ट पार्ट. त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ शूट नाही केला, डायरेक्ट घरी आलो आणि मी खूप जास्त अपसेट होतो कारण की आम्ही मॅच हारलो. आणि मॅच हारलो असतो ना काही वाटलं नसतं, पण इतके विचित्र प्रकारे हारलो ना, इतका बेकार परफॉर्मन्स होता ना, तर स्वतःवरच राग येत होता. स्वतःवरच असं वाटत होतं की अरे काय एवढी प्रॅक्टिस करून काय फायदा, तुला जर नाही खेळता आलं. बट ठीक आहे, हारजीत होत राहते. त्याच्या आधी मी बाळाला बोलून घेतलंय, बाळाचा फोन आला होता. आम्ही जरा बाहेर जातो, चहा वगैरे पितो, त्यासोबत जरा गप्पा मारतो. 2-3 दिवस झाले. आपला मित्र जेव्हा भेटत नाही ना आपल्याला, कसं तरी होतं. जिम वगैरे काही नाही. आज त्याला पटकन जाऊयात. शू कली अज कशा हुशार आहे बेटा. स्नो आता सगळं सांगायला लागली. शू डू इतकी क्यूटपणाने सांगते ना, डू शिशू. स्नो बाय. काय केलं शू काय केलं काय केलं काय केलं शू. I ain't afraid. ए पकडलिया. बाळा काय घेऊन चालला त्याच्यात? पार्सल, जेवणाचं पार्सल घेऊन चाललाय बाळा त्याचं. आणि इकडं राहिलं माझं. आम्ही बाहेरूनच घेऊन आलो तो पार्सल, बिकॉज दादा वहिनी हे लोक आमच्या हर्षल दादाकडे गेलो होते, तिथं त्यांना जेवण होतं. सो चला बाळा त्याचा घरी जाईल, मी जातो वरती. भेटतो थोड्या वेळा ते खाल्ल्यानंतर. Oh my Indian summer. नाही थांब.